सर्वसाधारण स्त्री आहे आणि तिला असं आहे की मला छोटंसं काहीतरी कुकीज असेल किंवा अगदी छोट्या छोट्या एक मी गाळा आहे त्याला थोडंसं कन्वर्ट करायचं हम्म. छोट्या शॉपमध्ये अगदी बेसिक लेवलवर आणि तिला फार काही नॉलेज नाहीये तर मग त्यासाठी गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून किंवा अशा कुठले पर्याय आहेत की ते सुरुवातीला तिनं केलं पाहिजे स्टेप बाय स्टेप पुढे जाताना अगदी सोपं. आता तुला सांगते, हो. एक तर सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे बिझनेस वगैरे करायला गेले तर गव्हर्नमेंटचा विषय निघाला ना की लोक म्हणतात अरे तिथे सगळं आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी हो, फॉलो हो, केल्या हो, जातात, हो. म्हणजे कास्टसाठी खूप साऱ्या गोष्टी बेनिफिट्स आहेत वगैरे. पण एका स्त्रीचा विचार करशील ना तर मी तुला म्हणेल की आपल्या भारतीय संविधानामध्ये हम्म. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय संविधानामध्ये जातीपेक्षा पण सगळ्यात उच्च स्थान कुणाला दिलं असेल ना तर ते एका स्त्रीला. स्त्रीला दिलंय. खरंय. तिला तू कोणत्या जातीची हे बघितलं जात नाही, तू स्त्री आहेस. हम्म. म्हणजे जिला वर्षोनवर्ष ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या हम्म. गोष्टींना वर्षोनवर्ष गुलामगिरी किंवा अन्याय सहन करावा लागला ना तिथे त्या त्या गोष्टींना रिझर्वेशन मिळालेलं आहे. आणि त्यातली सगळ्यात मोठं मोठं उदाहरण म्हणजे स्त्रिया. तिला खरं. स्वातंत्र्यच नव्हतं कधी, खरं. ते खूप झगडून घ्यावं लागलं. सो गव्हर्नमेंटमध्ये स्त्रियांना आरक्षण आहे. बिझनेसच्या बाबतीत आहे, त्यांच्यासाठी खूप साऱ्या स्कीम्स आहेत, खूप साऱ्या बेनिफिट्स आहेत. वुमनसाठी स्टार्टअप लोन्स नावाचे प्रकार आहेत. बरं. आणि जेव्हा आपण ओपीसी वगैरे असे प्रोप्रायटरशिपला हे स्टार्टअप लोन मिळत नाही, हम्म. ते मग तुम्हाला ओपीसी वगैरे करायला गेलो किंवा LLP करायला गेलो तर तिथे ते तुम्हाला स्टार्टअप लोन्स अवेलेबल होतात. आणि चला तुम्हाला स्टार्टअप लोन्सला वगैरे म्हणजे ओपीसीला नाही जायचं तरी पण बाबा नाही माझी कॅपॅसिटी की मी बाबा एवढे कंप्लायन्सेस फुलफिल करेल आणि पैसे भरेल वर्षाच्या वर्षाला, तर मग तुम्ही प्रोप्रायटरशिपमध्ये जरी केलात ना तर त्यानंतर तुम्ही MSME रजिस्ट्रेशन करा. उद्यम आधार हा प्रकार आहे, तो तुम्ही तुमचा कंपनीचा उद्यम आधार काढा, जेम पोर्टलला रजिस्टर करा. तिथे पण छोटे छोटे काही म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही गोष्टी असतील किंवा कोणते ऑफिसेस असतील त्यांना छोट्या छोट्या गोष्टी पुरवाव्या लागतात. मग गिफ्ट हॅम्पर्स असेल, गिफ्टिंग पार्टनर्स तुम्ही बनायचं असेल तर तिथे टेंडर्स नावाचा प्रकार आहे, तो तिथे तुम्ही अवेल करण्यासाठी तुम्हाला तिथे आरक्षण आहे स्त्रियांसाठी. बरं. तर त्या गोष्टी तुम्ही अवेल करू शकता, तिथे रजिस्टर करू शकता. अदर दॅन दिस खूप साऱ्या छोट्या छोट्या सुविधा आहेत आपल्या गव्हर्नमेंटकडून, प्रधानमंत्री योजना वगैरे त्याच्या अंतर्गत खूप साऱ्या योजना आहेत की ज्या तुम्हाला बिझनेसला छोटे छोटे फंडिंग्स मिळवून देतात. अगदी तुझं शिंपीचं काम असेल ना, म्हणजे टेलरिंगचं काम जरी करत असशील ना तर तुला गव्हर्नमेंटकडून फ्रीमध्ये कशा मशिनरीज मिळवायच्या ह्याच्यासाठी देखील सुविधा आहेत. म्हणजे तुला इन्व्हेस्टमेंट फार अशी काही लागत नाही. बरं. मग यासाठी काही कोर्सेस असं काही आहे का की, कारण बरेचदा त्या स्कीमचं सुद्धा नॉलेज नसतं. एक म्हणजे वाईट वाटतं एका गोष्टीचा आपल्याला, बोलतात ना म्हणजे काहीतरी वाईट बातमी घडली ना की असं पेपरमध्ये मोठमोठ्या बातम्या येतात आणि असे मोठी मोठी पत्रकं भरलेली असतात त्यांच्या. पण ह्या ज्या सुखसुविधा लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात त्या मात्र एवढी एवढीशा छोट्या छोट्याशा ह्याच्यात दिलेल्या असतात. ती शोधणंच कठीण आहे, म्हणजे ते तुझ्या डोळ्यांना दिसेल की नाही असं होतं. पण मग त्याच्यासाठी काय करायचं तर आपल्याला आपली प्रवृत्ती अभ्यासू ठेवायची, वृत्ती आपली अभ्यासू असली म्हणजे जर काही करायचं तर रिलेटेड तुला त्या गोष्टी सर्च मार. आज इतकं इंटरनेटवरती त्या ट्रेंडिंग रील्स बनवण्यापेक्षा तू त्या संदर्भात सर्च मार, तुला त्या सगळ्या गोष्टी सुखसुविधा मिळतील. अदर दॅन दिस आता सध्याच्या घडीला ना EDP एंटरप्रेनर डेव्हलपमेंट प्रोग्राम जो मी मगाशी उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टी आहेत. आता तू म्हणशील एंटरप्रेनर डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहेत अरे बाबा 1.5-2 लाख रुपये ते लोक पेमेंट घेतात, 15-15 दिवसाचे कोर्सेस असतात. आणि आता सध्या तुझं स्टार्टअपला वगैरे गेली ना तर तिथे पण त्यांनी मेन्शन केलं, एक क्लॉज असतो त्यांचा की तुम्ही EDPचा कोर्स केलाय का, त्याचं सर्टिफिकेट देणं गरजेचं राहतं त्यांना. पण मग हे झेपत नाही साध्या माणसाला ज्याने सुरुवात केली आहे. मग त्याच्यासाठी पण गव्हर्नमेंटच्या काही संस्था आहेत ज्या म्हणजे भारत पेट्रोलियम, मी स्वतः कोर्स केला तो भारत पेट्रोलियमच्या अंतर्गत होता. वुमन डेव्हलपमेंट प्रोग्राम जो होता त्यांच्या अंतर्गत असलेल्या प्रोग्राममध्ये मी EDPचा माझा कोर्स सुरुवात केला. त्या कोर्समध्ये होता काय, तुला बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. आपण महत्वाचं काय असतं बिझनेसमध्ये, फायनान्स आणि बिझनेस कसा उभा करायचा एवढंच वाटतं, पण नाही. तुला टॅक्स कळला पाहिजे, तुला GST कळलं पाहिजे, तुला मार्केटिंग कळलं पाहिजे, तुला डिसिप्लिन काय असतं ते कळलं पाहिजे, तुला व्यक्तिमत्व विकास नावाचा प्रकार आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ती गोष्ट कळली पाहिजे. हे सगळं त्या कोर्समध्ये इन्क्लुडेड असतं. बरोबर. मी तो कोर्स केला आणि जेव्हा एखादी संस्था अशी कोर्स करते ना, एखादं ऑर्गनायझेशन किंवा कोणत्या बाहेरच्या गोष्टी, तर BPC
वाल्यांनी केलं होतं ते, आणि त्या दरम्यान ती कोर्स टोटली फ्री ऑफ कॉस्ट होता फॉर बरं. वुमन्स, जेव्हा वुमन स्पेशल बॅच आली. आणि अरे कधी वा. कधी कॅटेगरी वाईज देखील ते असतात. सो ते पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट होतात. हम्म, हम्म, हम्म. तुझं खाणं, राहणं, पिणं सगळ्या गोष्टी विथ गुड क्वालिटी तुला तिथे सगळं दिलं जातं. फक्त तुझ्याकडून एकाच गोष्टीची त्यांची अपेक्षा असते की तुझं डिसिप्लिन, तुझी कन्सिस्टन्सी त्यांना मॅटर करते, बरोबर. कारण की तू कुणाची तरी सीट घेतलेली असतेस तिथे. खरी गोष्ट आहे. ती वाया गेली नाही पाहिजे, नाहीतर हम्म. अदरवाईज तुझ्या जागी दुसरं कोणतरी शिकेल. एक एक रुपयाचा खर्च त्यांच्याकडून केला जातो. CSR फंडिंगमधून या गोष्टी केल्या जातात. बरोबर बरोबर. मग असे कोर्सेस आपण शोधून काढू आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जाऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्ही उगाचच काहीतरी सर्च मारता ना, मेकअप किट कोणतं चांगलं आहे, स्किन केअर कोणतं चांगलं आहे, किंवा मला खरी बॅग गोष्ट आहे. कोणती, कोणते ब्रँड कोणते चांगले आहेत. जरा तू हम्म, ह्या फील्डच्या रिलेटेड पण सर्च करा. हम्म. खरंय, प्रत्येक खरंय. गोष्टी तुमच्या आयती दारात येणार नाही. हे Very सर्च true, very करूनच true. मिळेल तुम्हाला. सो असे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बिझनेस उभा कसा करायचा, हम्म, हम्म. काय काय गोष्टी आहेत हे शिकवलं जातं. आणि अदर दॅन दिस तुम्हाला लिगल टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ना, जिथे बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, ते देखील तिथे भक्कम केलं जातं तुमचं. खरंय खरंय. आणि हे प्रत्येक स्त्रीने करावं असं मला वाटतं. ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्या सर्च करा गोष्टी. गव्हर्नमेंटकडून देखील हे ADPचे क्लासेस ठेवलेले जातात. हम्म. खूप साऱ्या संस्था स्वतः करतात, CSR फंडिंगमधून करतात. हे शोधा. खरी गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीसाठी जी अगदी अस्पायरिंग बिझनेस वुमन आहे, जिला अगदी नव उद्योजिका आहे, तिच्यासाठी हे Yes. खूप छान टीप आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही बऱ्याच प्लॅटफॉर्मचा इथे उल्लेख केलाय, जो माझ्या सगळ्या सखींसाठी खूप 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 फायदेशीर ठरणार आहे.